सुरळीत करा. आता सुरळीत करा म्हणजे काय करा मॅडम? मी सांगते ना सर. सुरळीत करा म्हणजे मी आपली मॅडम साहेब, ऐका ऐका ना ऐका ना आमचं ऐका जरा थोडं मॅडम ऐकायची सवय लावा. तसं नाही म्हणाले हो सर. सुरळीत पाणी पुरवठा स्वच्छता आता आपण ऐका ना आम्हाला सांगतो लोकांना सुरळीत सुरळीत करा. सुरळीत करा म्हणजे मॅडम लोक त्यांची स्वतःची पाणीपट्टी भरतात. ती पाणीपट्टी दररोजची भरतात, त्या हिशोबात धरल्याने भरतात. आपण एक महिन्याला एकदा पाणी देतात पाणीपट्टी, तुम्ही इथं व्याज असंही घेतात त्या पाणी नाही दिल्यावर. तर आमची ही विनंती आहे की आपण कमीत कमी 8 दिवसाला शहराला पाणी पुरवठा करावा. बीड शहरातील माजलगाव धरण असो किंवा पालीचं धरण असो, बिंदुसरा भरपूर पाणी, फक्त आपलं नियोजन नाही. त्यामुळे शहराला पाणी विस्कळीत झालेलं आहे. आपण ज्या पद्धतीनं विश्वास ठेवून तुमच्या खालच्या अधिकाऱ्यावर काम करतात ते बंद करा. फील्डवर जा आणि थोडंसं जाण्याआधी या पाण्याचा प्रश्न सुरळीत करा, ही एक आम्ही विनंती करतो. यानंतर स्वच्छताचं आपल्याला माहिती आहे, स्वच्छताची आपण एक मोहीम घ्या. त्या मोहीम घेऊन एक 10-5 ट्रॅक्टर म्हणजे जे काम करणारे कार्यकर्ते चलावर, कार्यकर्ते बचावर, कार्यकर्ते कुदो, हे ट्रॅक्टर बंद करून तुम्ही जे लोक काम करतील त्यांचे ट्रॅक्टर लावा आणि शहरातील स्वच्छता करून घ्या, इतकी विनंती करतो. यानंतर शेवटची आमची लाईट. मॅडम तुम्ही सांगा, केंद्र शासनाने 5000 लाईट दिल्या आपल्याला. प्रत्येक पोलवर त्यांनी लाईट दिली, त्याची दुरुस्ती फक्त तुमच्याकडे ठेवली. त्या लाईटी कोणी चोरून नेल्या का आपल्या लोकांनी विकल्या, ह्याचं काही देणं घेणं कुणालाच नाही. त्याच्यामुळे आमची विनंती करतो की जाण्याआधी कमीत कमी हा जो अंधारमय आमचा बीड आहे त्याला उजेडात जा तुम्ही, कारण की तुम्ही राहायला आलेलेच नाही. आज नाही उद्या, उद्या नाही परवा तुम्ही जाणारच. अधिकारी आहात, अधिकाऱ्यासारखंच अधिकारी करून तुम्ही जा आणि आम्हाला शहराला राहिलेला काही तुमचं जितके बी वर्ष 2 वर्ष 6 महिने जितके राहतात लोकांना आम्हाला सवलत द्या, इतकी विनंती, कळकळीची विनंती सर्वांतर्फे मी करतो. आणि शेवटचे म्हणजे मॅडम कमीत कमी 10 टँकर उद्यापासून तुमच्या अधिकारात, आजपासून तुमच्या अधिकारात तुम्ही देताल आणि आता इथं डिक्लेअर करताल, अशी विनंती मी तुम्हाला करतो. आणि शेवटी आले इथं या ठिकाणी सर्व आले, हे आलेल्यांचं मॅडम मी माझ्या म्हणजे